शूर बंगला येथे सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृह समोरील गॅरेजला आग लागल्याने शेजारील इतर दुकाने आगीच्या विळख्यात सापडली। तासाभरात 8 ते 10 दुकानांना भीषण आग लागून दुकान हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झालंय। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। स्थानिक नागरिक आणि हॉटेल तसंच दुकान व्यावसायिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वेगानं पसरल्यानं वेळेत आटोक्यात आणता आली नाही। खबरदारी म्हणून इतर व्यावसायिकांनी साहित्य बाहेर काढत आपापली दुकाने खाली केली। दरम्यान पेट्रोलिंगवर असलेले शूर पोलीस कर्मचारी सुभाष टोके यांनी इतर सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर अग्निशमन दलाला पाचारण केलं। आगीच्या 1 तासाने दोन्ही बंब दाखल होऊन आग नियंत्रणात आणण्यात आली। त्यामुळे शेजारची आणखीन काही हॉटेल आणि दुकाने या दुर्घटनेतून वाचली। या घटनेत टपरी चालक, गॅरेज, हॉटेल आणि इतर दुकाने जळून खाक झाली आहेत। घटनेची माहिती मिळताच आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांनी सकाळी 6च्या सुमारास घटनास्थळी येऊन पाहणी केली। या आगीत सुरेश तुपे, नंदू जाधव, कांतीलाल राजपूत, अंबादास निकम, संजय बोरसे, मयूर निकम, श्रीकांत चव्हाण या व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नितीन साळुंके, MCN न्यूज, शूर।